अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवरती हल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती दिली. इराणच्या फोर्दो, नतांज आणि इस्फहान या आण्विक तळांवरती हल्ला केल्याची माहिती स्वतः ट्रम्प यांनी दिली. इराणवरती हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सैनिकांचं कौतुक केलं. जगात असं दुसरं कोणतंही सैन्य नाही जे हे करू शकलं असतं. आता शांततेची वेळ आल्याचं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा धमकी दिली. इराण थांबला नाही तर पुन्हा हल्ला केला जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला. इराणनं आता शांततेचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन ट्रम्प यांनी केलंय. अमेरिकी सैन्यानं अचूक हल्ला केलाय, मात्र इराणनं पुन्हा चूक केल्यास मोठा हल्ला केला जाईल अशी धमकी ट्रम्प यांनी दिली. या हल्ल्यानंतर इराणकडून सुद्धा प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शत्रू राष्ट्रानं आमच्यावरती हल्ला केला अशी प्रतिक्रिया इराणनं दिली. फोर्दो अणुप्रकल्पावरती हल्ल्याची कबुली इराणनं दिली. तसंच इस्फहान आणि नतांज या अणुप्रकल्पांनाही लक्ष्य करण्यात आल्याचं इराणनं सांगितलं. इस्रायलकडून इराणच्या आण्विक तळांवरती सतत हल्ले सुरू आहेत. इस्रायलनं इराणच्या आण्विक केंद्रावरती हल्ला केल्याचा व्हिडिओ जारी केलाय आणि या व्हिडिओतनं इस्फहान अणुकेंद्रावरती हवाई हल्ल्यानंतर झालेला विध्वंस दाखवण्यात आलाय. इस्रायली सैन्याने इराणच्या इस्फहान अणुकेंद्रावरती झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केलाय. इराणनं अमेरिकेवरती मिसाईल हल्ला करण्याची धमकी दिली. खामेनींच्या सल्लागारानं अमेरिकेला हा इशारा दिलाय. तर अमेरिकन सैन्यावर देखील मिसाईल हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. इराणच्या अणुप्रकल्पावरती हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले. इराणच्या 3 आण्विक तळांवरती हल्ला केल्यानं नेत्यानाहूंनी ट्रम्पचे आभार मानले. इराण आणि इस्रायल यांच्यातलं युद्ध हे महायुद्धाच्या दिशेनं वाटचाल करतंय. इराणवरती 6 B-2 बॉम्बरच्या सहाय्यानं हल्ला करण्यात आला. फोर्दो न्यूक्लिअर सेंटरवरती पाडण्यात आले 12 बंकर बस्टर. हे बंकर बस्टर पाडण्यासाठी 6 B-2 बॉम्बरच्या मदतीनं हल्ला करण्यात आला. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी अमेरिकेला धमकीवजा इशारा दिलाय. अमेरिकेनं उत्तरासाठी तयार राहावं, इराण आपल्या दुश्मनांना सोडणार नाही असा इशारा खामेनी यांनी दिला. पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएनं मोठी कारवाई केली. हल्ल्याप्रकरणी एनआयएनं 2 आरोपींना अटक केली आहे. हल्ल्यापूर्वी या आरोपींनी 3 दहशतवाद्यांना आश्रय दिला होता अशी माहिती मिळाली आहे. उद्धव ठाकरे यांना डिवचणारा बॅनर ठाण्यामध्ये लावण्यात आलाय. कमॉन किल मी असं म्हणण्याऐवजी कमॉन सेव्ह मी असं म्हणाले असते तर शिंदेसाहेब मदतीला आले असते. आमचे साहेब मरणाऱ्यातले नाहीत तर तारणाऱ्यातले आहेत असा उल्लेख बॅनरवरती करण्यात आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेमध्ये बॅनरवर रंगण्याची शक्यता आहे. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरनं समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमींनी मनसेवरती निशाणा साधला. मराठी हा काय मुद्दा आहे का असा प्रश्न अबू आझमींनी उपस्थित केला. महाराष्ट्रात जर 3 भाषा असतील तर पहिल्या नंबरवरती मराठी, दुसऱ्या क्रमांकावर हिंदी आणि तिसऱ्या क्रमांकावर इंग्रजी असायला हवी असं म्हणत त्यांनी हिंदी भाषेचं समर्थन केलं. मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवरनं संदीप देशपांडे आणि संजय राऊतांमध्ये जुंपली. युतीबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील त्यामुळे चमच्यांनी ताटातच राहायचं असा हल्लाबोल संदीप देशपांडेंनी संजय राऊतांवर केला. तर काही लोकांना अजून प्रशिक्षणाची गरज आहे असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी देशपांडेंना दिलं. मनसे नेते संदीप देशपांडेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. 40 आमदार गेले तेव्हा त्यांच्या मनातलं कळलं नाही तर राज्याच्या मनातलं काय कळणार असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी केला. विरोधकांनी प्रत्येक मताला 10,000 प्रमाणे 11,000 लोकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप चंद्रराव तावरेंनी केला. तर माळेगाव कारखाना हा शेतकऱ्यांचा प्रपंच चालवणारा कारखाना असल्याचं ते म्हणाले. येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देऊ आम्ही मुडदे आहोत की मर्द. संजय राऊतांच्या टीकेला भरत गोगावलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावर राऊतांनी मुडदा म्हणत टीका केली होती. कारखाना कोणताही असो त्याचा कारभार मात्र पारदर्शक असावा. हमीभाव आणि नवीन तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करायला हवेत असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते. यावेळी राजेंद्र पवार यांनी देखील माळेगावातील मतदान केंद्रावरती मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला. माळेगाव साखर कारखान्यासाठीचं मतदान हे परिवर्तनाचं मतदान असल्याचं वक्तव्य रंजन तावरेंनी केलं. तर शेतकऱ्यांना श्रमाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार असल्याचं ते म्हणाले. 5 मिनिटांच्या 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 5 मिनि
मराठवाड्यात आपल्यानंतर आमदार विक्रम काळे हेच मंत्री होणार असा दावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलाय. फक्त कमी बोलावं असा सल्लाही त्यांनी विक्रम काळेंना दिला. तर अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास ते देशात नंबर 1 चे मुख्यमंत्री होतील असं ते म्हणाले. बांधकाम कामगार नोंदणीसाठी खासगी एजंट नेमल्या प्रकरणात कारवाई केली जाणार आहे. कामगार मंत्र्यांनी बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे संकेत दिले. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर ही कारवाई होणार आहे. लातूरच्या चाकूर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मातंग समाजानं आंदोलन केलं. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान प्रशासनानं कारवाईचं आश्वासन आंदोलकांना दिलं. पुण्यातील सिंहगड किल्ला परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर आढळलाय. वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. किल्ला परिसरातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. पुण्यात अभिनेता वरुण धवन आणि आहान शेट्टी यांनी पुणे मेट्रोतनं प्रवास केला. आहान शेट्टीनं सोशल मीडियावरती प्रवास केल्याचा व्हिडिओ शेअर केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालय असलेल्या हैदराबाद हाऊसमध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगानं बैठक घेतली. या बैठकीत रस्त्याच्या विकासाच्या अनुषंगानं नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे. अमळनेरमध्ये विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आंदोलन केलं. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. अमरावतीच्या एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्याचा वावर आढळलाय. बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झाला. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. लोणावळा ते भुशी धरणावर जाण्यासाठी पर्यटकांची रीघ लागली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची कोंडी सोडवताना चांगलीच दमछाक उडाली. साताऱ्याच्या किल्ले सज्जनगड मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. तातडीनं दरड हटवण्याची मागणी नागरिक करतायत. सांगलीच्या गोरेगावात एका शेतात पुरुष जातीचं जिवंत अर्भक सापडलं. उपचारादरम्यान या अर्भकाचा मृत्यू झाला. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. पुण्याच्या एकलहरे बाग वस्तीमध्ये एका पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. नाशिकच्या देवळामध्ये श्वान शेतीच्या मशागतीचं काम करत असल्याचं समोर आलंय. दरम्यान श्वानाच्या शेतीकामाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. हिंगोली जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या इमारती एकसारख्या रंगानं रंगवण्यात आल्या आहेत. 563 ग्रामपंचायतीत हा कार्यक्रम राबवण्यात आलाय. नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देत सर्व कार्यालयं अद्ययावत होणार आहेत. मावळ तालुक्याला निसर्गानं सुंदरता बहाल केली. अशातच पावसाळ्यात मावळचं सौंदर्य अधिकच फुलतं. यावेळी मुसळधार पाऊस आणि थंड वातावरणात पर्यटकांना गरमागरम कांदा भजी, कॉर्न भजीचा आस्वाद घेताना बघायला मिळत आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमध्ये मार्लेश्वर या स्वयंभू देवस्थान परिसरात असलेल्या मार्लेश्वर धबधब्यानं सर्वांनाच भुरळ घातली आहे. धबधबा ओसंडून वाहू लागल्यामुळे नागरिकांची पावलं धबधब्याकडे वळू लागली आहेत. जळगावच्या पाचोरा येथील पितापुत्रानं हिमालयात 1,500 किलोमीटर बाईक रायडिंग केली. कमलेश भोसले आणि शुभंकर भोसले अशी बाईक रायडिंग करणाऱ्या पितापुत्रांची नावं आहेत. खासदार निलेश लंकेंनी सुरू केलेल्या गडकिल्ले मोहिमेच्या निमित्तानं गड संवर्धनासाठी नाशिक जिल्ह्यातील रामशेज गडकिल्ल्यावर लंके कार्यकर्त्यांसमवेत आले होते. लंके यांनी गडाजवळ असलेल्या एका शाळेत मुक्काम केला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार भगरे देखील मुक्कामी होते. जालन्यातील म्हाडा कॉलनीत रात्रीच्या वेळी पाणी आल्यानंतर मोटर सुरू करताना शॉक लागून एकाचा मृत्यू झाला. दरम्यान पालिकेनं दिवसा पाणी सोडावं अशी मागणी नागरिक करतायत. पाटण तालुक्यातील गोवारे कोकुडी इथे 8 फूट लांबीच्या अजगराला वनविभागासह सर्पमित्रांनी रेस्क्यू केलं. रेस्क्यू केलेल्या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय. धाराशिव जिल्ह्यातील 100 एकराहून जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांचं सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 11 दिवसानंतरही बियाणं उगवलं नसल्यामुळे शेतकऱ्यांवरती आता दुबार पेरणीचं संकट आलंय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात केळीच्या भावात वाढ झाल्यामुळे केळीच्या व्यापारात मंदीचं सावट निर्माण झालंय. रावेर बाजार समितीत 1,975 ते 2,175 रुपयांपर्यंत केळीचे भाव पोहोचल्यामुळे अन्य राज्यात होणाऱ्या निर्यातीवरती त्याचा मोठा परिणाम झालाय.
चिपळूणजवळच्या कामथे येथे मुंबई गोवा महामार्गावरती प्रदूषित रसायनयुक्त केमिकलचं पाणी नदीत सोडणारे टँकर नागरिकांनी पकडले. 2 टँकर्स रंगेहात पकडण्यात यश आलं. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. अकोल्यातील एका मानसोपचार तज्ज्ञानं आत्महत्या केली. अॅनेस्थेशियाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कल्याण नगर मार्गावरील उड्डाणपुलाजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी कोंडी सोडवताना वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये भर रस्त्यात वाद झाला. या वादानंतर दोघांची भर रस्त्यात हाणामारी झाली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. चंद्रपूरच्या धानोरा टोल नाक्यावरती जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी 72 जनावरांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. माळशेज घाटात पर्यटकांच्या वाहनानं एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले. संतप्त गावकऱ्यांनी काही काळ महामार्ग रोखून ठेवल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. सोलापुरात मागील 2 वर्षांपासून चोरीला गेलेले मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. पोलिसांनी 31 मोबाईल शोधले असून त्यातील 21 मोबाईल पोलिसांना परत केलेत. या मोबाईलची किंमत 7 लाखांच्या आसपास आहे. निवृत्तीनाथांच्या पालखीचं अहिल्यानगरमध्ये मोठ्या वाजत गाजत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. लेझिमसह ढोल ताशांच्या गजरात वारकऱ्यांचं स्वागत झालं. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत वाजत गाजत पालखीचं स्वागत केलं. वारकऱ्यांच्या सेवेचं पुण्य सर्वोच्च असल्याचं वक्तव्य राम शिंदेंनी केलं. दरम्यान त्यांनी पालखी सोहळ्यात फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. पंढरपुरात आज सायकल वारी संमेलन पार पडते. संपूर्ण महाराष्ट्रातून सायकल स्वार पंढरपुरात दाखल झालेत. यावेळी रेल्वे मैदानावरती सायकल रिंगण सोहळा पार पडला. आषाढी वारीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या आणि संतांच्या स्वागतासाठी पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आलंय. तब्बल 4,500 ते 5,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवक स्वच्छता अभियानात सहभागी झालेत. शहरातील तब्बल 42 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील सहभागी झाले असून त्यांनीही हातात झाडू घेत स्वच्छता केली. शिर्डीतून पंढरपूरला निघालेल्या साईबाबांच्या पालखीचा राहता शहरात मुक्काम होता. साईबाबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठुनामाचा आणि साईनामाचा जयघोष करत वारकरी दिंडीत सहभागी झाले. यावेळी साईबाबांच्या पालखीचं सर्वत्र उत्साहात स्वागत करण्यात आलं तर भाविक विठूच्या गजरात तल्लीन झाले. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई अशी आळवणी करत वारकरी अवघड अशा दिवे घाटातून त्यांनी प्रवास केला. विशेषतः मुखामध्ये विठुरायाचं नाव असल्यामुळे थकवा जाणवत नसल्याचा अनुभव काही वारकऱ्यांनी सांगितला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी पुणेकरांचा पाहुणचार घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झालेत. नानापेठेतील श्री निवडुंग्या विठ्ठल मंदिरातून पालखीचं प्रस्थान झालं. भैरोबा नाला, हडपसर, मांजरी फॉर्म पार करत पालखीचा मुक्काम आज लोणी काळभोरमध्ये असणार आहे. महाराष्ट्रातील 80 शहरातून 4,000 सायकलची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली. पंढरपुरात आज सायकल संमेलन पार पडतंय. या निमित्तानं सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणेच सायकलवरून नगर प्रदक्षिणा केली आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला. त्र्यंबकेश्वर येथून निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी आता अहिल्यानगरमध्ये पोहोचली आहे. राहुरी तालुक्यातून मार्गक्रमण करत असताना गावोगावी मोठ्या भक्तिमय वातावरणात नागरिकांनी पालखी आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं. आज डोंगरगड इथून निघालेली निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि हजारो वारकरी अहिल्यानगर शहरामध्ये पोहोचल्यानंतर त्यांचं स्वागत झालं. जर्मनीवरून आलेल्या विदेशी नागरिकांनीही वारीमध्ये सहभाग घेतला. माऊली आणि रामकृष्ण हरी जयघोषात ते सुद्धा भक्तिमय झाले.